सो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे पास्ट टेन्स मध्ये सिंपल पास्ट टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स मधला फरक। एखादी ऍक्शन पास्ट टेन्स मध्ये कंटिन्यू होती म्हणजे तो असा करत होता, म्हणजे हे ऍक्शन इनकम्प्लीट आहे, तो ऍक्शन करत होता। आणि एक ऍक्शन आहे हे ऍक्शन पूर्णपणे संपलेली आहे। पूर्णपणे संपलेली असेल तर सिंपल पास्ट टेन्स, आणि तो गोष्ट करत होता ते गोष्ट इनकम्प्लीट आहे, अशा वेळेस पास्ट कंटिन्युअस टेन्स। तसेच पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण यूज करणार वॉज, वेअर आणि आयएनजी फॉर्म। आयएनजी का बरोबर वापरलं? कारण की ती क्रिया कशी होती? सुरू होती। तर बघा, फॉर एक्झाम्पल, मी बस स्टॉप वरती गेलो आणि बस माझ्या समोरून जात होती। मी बस स्टॉप वरती गेलो ही क्रिया पूर्णपणे संपलेली आहे, आणि तिथं मी बघितलं की बस माझ्या समोरून जात होती, म्हणजेच काय की व्हेन आय रीच, इथं मी V2 वापरलेला आहे, व्हेन आय रीच ऍट द बस स्टॉप। आणि तिथून मी बघतोय की आय सॉ की बस माझ्या समोरून जात होती, द बस वॉज गोइंग फ्रॉम द बस स्टॉप। तिथे मी वापरलेलं वॉज, वेअर, आयएनजी, बिकॉज ही ऍक्शन सुरू होती आणि पहिली ऍक्शन संपलेली होती। अशाच नवनवीन ग्रामर टॉपिक शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओज मध्ये।